मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जुलैला झालेलं भूमिगत पार्किंगचं जे आंदोलन होतं त्यामुळे दीक्षाभूमी परिसरामध्ये गड्डे जे बुजवण्याचं काम होतं त्यातला चालू झालं होतं आणि आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की गड्डे बुजवण्यात आलेले आहे। मात्र आता काय परिस्थिती आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याच्याच कारणाने इथली जी जागा आहे ही कशा प्रकारची आहे चला मी तुम्हाला दाखवतो। या इकडे माझ्यासोबत मित्रांनो, ही जागा तुम्ही बघू शकता। ही जी आहे ही माती जी आहे आता तर काही दिवसांपासून सुकलेली आहे, पण इन केस जर येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसच्या निमित्ताने जर इथे पाऊस आला तर इथे चिखल होण्याची 100% शक्यता आहे। आणि जसं की तुम्ही बघू शकता इथली जागा ही अजूनही सुकलेली नाही आहे, ही ॲज इट इज आहे, चिखल आहे। तर इथे म्हणजे ज्या प्रकारचं चिखल होऊ शकते आणि ज्या प्रकारची लोकांमध्ये एक प्रॉब्लेम्स जे होऊ शकतात ते खूप कठीण होऊ शकते, कारण त्यांचे पाय भरू शकतात लिटरली। मी लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा इथे पूर्ण चिखल भरलं होतं आणि त्यावेळेस पाऊस सुरू असल्या कारणाने मी तो व्हिडिओ बनवू शकलो नाही। पण आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की हा जर व्हिडिओ स्मारक समितीचे लोक जर बघत असतील तर तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की याला काहीतरी असं करायचं आहे की याच्यामध्ये दगड वगैरे टाकून आपण जर ही जागा बरोबर समतल करू शकलो आणखी चांगल्या प्रकारे, जेणेकरून इथे चिखल होणार नाही, तर हे खूप चांगली बाब असेल। म्हणजे जेणेकरून आमची जी आंबेडकरी जनता जी बाहेरून येणार आहे त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही आहे। आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की यावर्षी जवळजवळ 50 जिल्हे आणि 25 राज्यांमधून 50 लाखांपेक्षा जास्तची संख्या यावर्षी आपल्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर येणार आहे। त्याचं मुख्य कारण हेच आहे की 1 जुलैला भूमिगत पार्किंगचं जे आंदोलन झालं होतं त्याच्यानंतर दीक्षाभूमी परिसराची काय स्थिती आहे हे बघण्याकरिता तमाम जनता यावर्षी येणार आहे आणि त्यांची गैरसोय कोणत्याच प्रकारे व्हायला नाही पाहिजे याकरिता आपण स्वतः दक्षता घेतली पाहिजे असं मला वाटते। तुमचं काय म्हणणं आहे या पूर्ण मुद्द्यांवर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यापर्यंत आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय।